हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज ॲक्च्युली काल रात्रीच पोचलो होतो मी उज्जैनला. आणि त्याच्यानंतर आज सकाळी उठलो आहे मी कितीला, आता आवरून झालं 6:30 वाजले. आवरून झालंय आपलं काम. जे लवकर जायचं होतं आपल्याला, सकाळच्या गंगा आरतीला जायचं होतं 6 वाजता, कारण नाही पोचलो 7:30 इथंच. म्हणजे गंगा आरती आपली चुकली. आणि एक फिरायचं महाकालचं दर्शन आणि ते करायचं काम. सकाळी जेवढं होईल तेवढं लवकर आम्ही आवरेल ना, तर आपल्याला लवकर काम होऊन जातील. सगळे जे प्लेसेस बघायचे आपल्याला ते बघून होतील आणि दर्शन पण व्यवस्थित होतील. का म्हणजे 9 नंतर गर्दी वाढणार, त्यामुळे मी जेव्हा पहिल्या टायमाला होतो लवकरच संपवला का, त्यामुळे त्यांना प्लॅन केलं की सकाळी लवकर करू आणि इकडनं लवकर निघू. का म्हणजे संध्याकाळची आपली बस आहे 5 वाजता. 5 वाजता आपल्याला ॲक्च्युली इंदोरला पोचायचं आहे. मग त्याच्या आधी जेवढं होईल तेवढं मॅक्झिमम बघून निघायचं आपल्याला. चला तर आम्ही निघू. आता एक बोला पकडून आम्ही चाललोय महाकाळ. ज्या इंटेन्शन आलं होतं ते कामसाठी तर आता चाललोय. महाकाळमध्ये कोण आलो आहे का नाही असेल तर तुम्हाला दाखवून, नाहीतर मग मंदिराचा रोड डायरेक्ट जातो नंबर 4 ना, 4th गेटला. मला माहित नाही आहे, तो रिक्षावाला म्हणून येता त्याचं, म्हणून तुम्हाला म्हणा लागलं. व्यवस्थित दर्शन झालं की बरं होतं. हे कुठे आहे बघ रे, कुणाची नाव घे मस्त असं एकदम लांब घेऊ समोर असणार होते एंट्रीला. ठीक आहे. पाऊस तरी चालूच आहे रे बाबा. जर पाऊस बंद झाला की बरोबर दर्शन तरी असं झालं ना की दर्शन करून नाही बाहेर दर्शन झालं. VIP तिकीट घेतलं डायरेक्ट सीधा मंदिरमध्ये. सजेस्ट करेन तिकीट जर गेला की लवकरच जायचे ना, वेळ ना तसे घेतले की बरोबर जाय नाही. म्हणजे मी रेग्युलर नाही काम वेळ भरपूर लागतो आणि व्यवस्थित दर्शन होत नाही. VIP तिकीट घेऊनच चलवा नाश्ता करू. आणि आता नाश्ता करणार आहोत. काय नाश्ता चांगला भेटतो माहित नाहीये. काय खाणार रे? हे भजे कचोरीत खायला पाहिजे वाटतं. कुपन घ्यायला पाहिजे अगोदर. चल बघू काय स्वीट वगैरे खाणार काय? काय 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 भेटतं काय काय माहित नाही काय चांगलं भेटणार आहे रे. आम्ही हॉटेलला आलोय. आता इथं काय खायचं माहिती ना, आमच्यासारख्या तिथं काय थोडी डोसा इडली आणि बाकी काय वेगवेगळ्या भयंकर वेळ ते स्वीटच खायला पाहिजे बाहेर. माहित नाही काय करायचं. बघ मिनिट काय चांगलं भेटतं ते घे, ऑर्डर कर. हे पण आहे भाव येतं खरं कसं लागतं माहिती नाही. हा कचोरी घ्या, कचोरी जरा चांगली लागेल बाबू. 80 रुपये. कचोरी 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 काय करायचं अजून इथून तिथं 5 अजून काम फिरायचे आहेत आपल्याला. काल भरायला म्हणजे घे विनीता. काय कचोरी घे, कोकण घे. अरे असं आहे गाईस. इथं स्टार्टिंग आल्यानंतर आधी एक तरी चप्पल ठेवावं लागतं आणि मोबाईल लॉकर मध्ये द्यावं लागतं. त्याच्या नंतरच बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. हे जे साईड लावलेले आहेत माझ्याकडं ते आहेत लॉकरचे. जे लॉकर मोबाईल लॉकर मध्ये टाकूनच पुढं मला VIP घ्यायचं किंवा नॉर्मल काय घ्यायचं. आणि त्याच्यासोबत एक तरी VIP असलं की फास्ट होत आहे आणि रेग्युलर काही न देता 250 रुपीज पर हेड आहे VIP ला. आणि जरा पकडू ना, VIP ला 250 रुपीज आहे. नॉर्मल काय त्याला काही हे नाही आहे, चार्जेस नाही आहे. आलो थांब. त्यामुळे
तुम्हाला कसं जायचं तुम्ही डिसाईड करायचं. जर पुढच्या टाइमला आला आम्ही जर VIP घेतलं लगेच किती 7:30ला म्हणजे आलो होते 1 तासाच्या आत आपले दर्शन करून आणि मंदिर आहे ह्या त्याच्या पलीकडे. तर आम्ही महाकालचं दर्शन करून दुर्गाला कालभर तिथं 4 धाम त्याला करायला आगू हे भैया आहेत. हे भैया ह्याचे विनीतचे मित्र आहेत. ते आधी आल्यानंतर मैत्री चालू झाली. आता ते पहिले आल्या फर्स्ट टाइम आले. अयो केवढा हलवले रे. रोड बनाय क्या बनाय. तर आता आम्ही चालू काल भैरव मंदिर. काल भैरव मंदिर जवळपास 9 किलोमीटर आहे. काय तर सांगणार आहे जाऊन कोणा दाखवतो. इथं जायला पाहिजे वाद. गणकालिका मंदिर जस्ट आम्ही पोहोचले. त्यामुळे काल भरला जायच्या आधी आम्ही गणकालिका मंदिरला हे करायला पाहिजे. मंदिर आहे माहित नाही आहे. फक्त जो आपला ड्रायव्हर आहे त्यानं सांगितलं नाही चालत. ठीक आहे गर्दी आहे इकडे. कुठं तिच्या एंट्री तिकडे आता पोचलो आणि काल बाहेर सगळं कुठं रे वाट. काल भैरवचं मंदिर तिथं आहे. एवढं नाम तिथे पाऊस पडल्यामुळे एवढाच हा पाऊसच नाही आहे. बरं पाऊस नाही आहे खरं आधी पडलेल्या पावसामुळे एवढा चिखल झालं. हे बघा काय झालं. अजून 2 फिरायचे तेवढं खबर होतं दोन ते 2.5 वाजता मॅक्सिमम कमाला निघाला. त्याच्या आधी अजून 2-3 राहायचे ते दर्शन घेतो म्हणजे अजून 1 तास लागणार आहे असं. 1 तासाचं जेवढं खूप काल भैरवचं दर्शन नाही. ठीक आहे चालतं. मंदिरचं आता काय क्लिप घ्यायचं होतं पण माहित नाही आहे. जय महाकाल जय काल भैरव. तर आम्ही कुठलं काल भैरवनाथचं मंदिर संपून आता आलो आणि हिंगलनाथ ना हिंगलनाथच्या मंदिरला. ते इंडियाचं म्हणतात की इंडियात एकच एक आहे आणि कुठं हिंगलनाथचं मंदिरच नाही आहे. हिंगलनाथ म्हणजे काय आहे की काय घरावर बसलेला घरावर बसलेला आहे. पण तो मंगल दोष काही असलं तरी इथं निवारण होत आहे. म्हणून त्यांना काय आहे की तिकडे चढवायचं आहे. आम्ही चाललो एक आता तेवढं पूर्ण आम्हाला माहित नाही खरं त्यांचं काय हे आहे ते भी करना है आपको. मंगल पूजा 1 2 3 आहे का गर्दी भयंकर. यात्री अपने बैग पर से कीमती सामान का स्वयं ध्यान रखें. जैसे कि बोलते जाइए इथं या ठिकाणचं पण
शिक्षणाचं चित्रीकरण करून दाखवलं आहे कलेवरती. हे बघ काय तेच की म्हणजे ते शिकत होते, ते शिकताना जे काय त्याने शिकवलंय त्यांच्या गुरुने ते सगळं चित्रीकरण इथे केलं. ते बघ मस्त आहे एकदम, चित्रीकरण चांगले केले. टोटली श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा. गुरु कोण? गुरु माहित नाही आहे म्हणून मी नाव सांगितलं. व्याकरण ग्रामर आश्रम आहे आणि आश्रम मध्ये हे तिघं शिकलेलं आणि गुरुचं ऍक्च्युली नाव माहित नाही आहे, काय तरी एक नाव आहे वाचलं. आणि त्याच्यात काय आहे की सगळ्या हे पूर्ण आश्रम होते, याच्यात बाकीचे पण होते खरं. ते जे मेन फेमस आहेत ते तिघच आहेत ना, त्यामुळे ते तिघांचं नाव दिले. आणि ह्या यश आश्रम मध्ये फक्त तेच बघू शकतो, त्याच्या काय ह्याच्यात आले का नाही, बाकी काय फक्त तिघांचं हे बघा तिघांचंच दाखवलेत. तिघांचं जे काय त्यांनी कला शिकलेत किंवा त्यांनी इथं काम केलेत किंवा बाकी काय गोष्टी केलेत ते सगळं इथं त्यांनी चित्रीकरण केलेत. आणि बाकीचं आम्ही तेच बघायला आलो. छान केलेत ते आश्रम, फक्त वन टाइम बघू शकतो. ही विजिट करण्यासारखी प्लेस स्पेशली नाही आहे, आल्यावर एकदा विजिट करा चांगलं. द्या त्याचं पाणी वापरायचे. हे बघ कशासाठी, सगळ्या गोष्टींसाठी. अरे पाणी कशासाठी लागतो सांग नाही विचार. हा त्याच्यासाठीच ना, कशासाठी ना. हे बघ इथं बघ आंघोळ पण करायचे. सगळ्याकडे आहे बघ की ते इथं होतं ते दाखवलेत ते कोणी. सगळ्या गोष्टीत ते पाणी आहे. चल आता हे आपलं लास्ट डेस्टिनी आहे. इथून पुढे आता रिटर्न झाला पाहिजे. रिटर्न ते झालंच आता काय नाही. जर सुटायचं पुढे जेवण करायचं, आपलं लगेच उचलायचं, बस स्टँडला जायचं, इथून इंदोरला जायचं, इंदोर पासून कोल्हापूर पासून रिटर्न बेळगाव. आता तेवढं सगळे प्लेसेस आपल्या आवरून आम्ही आलोय जेवायला. काय रे कुठलं हॉटेल आहे रे? गोविंदम भोजनालय असं काहीतरी आहे ते, म्हणजे श्रीकृष्णाच्या नावाने सगळे इथंच आहेत. आणि इथं ऍक्च्युली जेवणची सिस्टम बघा की म्हणजे एकच टाईप आहे. इथं असं नाही की प्लेटं बनवून देत नाही आहेत, इथं ठेवतात, फक्त कोण येऊन बसतं त्याला फक्त वाढायची काम आहे. बघा सगळं हा जसं प्रसाद किंवा लग्नात वाढतात ना तसं. हे बघा लोक केवढी आहेत बघा. आता वाजलेत फक्त 1 वाजलेत आणि लोक एवढे आहेत, म्हणजे इथं जेवण पण चांगलं असेल असं वाटतंय का, म्हणजे ड्रायव्हरनं प्रिफर केलं. जेवणाला दुसऱ्या ठिकाणी नसणार ते एका ठिकाणी नाही आहेत की रे तिकडे रेस्टॉरंट आहेत की. ते सिम्पल मध्ये आहे खरं. प्राइस असे एक थालीची प्राइस आहे 200 रुपीज. स्पेशल 320 आहे. स्पेशल 320 आहे. स्पेशल फेमस है इसीलिए थोड़ा सा दिया हूँ, फिर लगे तो फिर लेना. बस भैया त्याच्यावरती फक्त राईस आता येईल. प्राईस भेटणार की नाही ते माहिती आहे की वाढा लागलेत की. काय रे कुठली भाजी आहे रे? वेगवेगळी भाजी आहे की. चालू करा. काय ते निघालो आता इंदोर फायनली. आणि उज्जैन उज्जैन पर्यंत संपवलं. आता आपल्याला जायचं आहे इंदोरला. इंदोर मधून आपली बस इंदोर टू कोल्हापूर आणि ती आहे 5 वाजता. आणि त्याला पकडायला आम्ही आताच निघालो. आता जवळपास 2 वाजले, 2 तास बरोबर बस स्टॉपला जायपर्यंत 5 होते. तर आपलं प्लॅनिंग प्रमाणे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. उज्जैनला चला. जय महाकाल. बोला की सर. गाईस आज जे आम्ही निघणार होतो इंदोर टू कोल्हापूर त्याची बस आपल्याला भेटल्या संध्याकाळी 5:30 वाजता. आपला प्लॅन टाइम होता आणि आता आम्ही बसलो आणि निघालो. उद्या सकाळी बस 11ला पोहोचणार आहे.
त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत भयंकर. का म्हणून तुम्हाला पुढे सांगतो त्या आता काय सांगू मी. काय तर पाऊस इथं भयंकर पडायला लागलाय. मग आल्या दिवशी एक दिवशी नव्हता आणि तिच्या दुसऱ्या दिवशी पासून कंटिन्यू पडायला लागला. काय माहिती आम्ही तिकडलं कर्नाटककडनं घेऊन आणला पाऊस. तो आता सोडून जायची पाळी आली आपल्याला. म्हणजे ग्रीनरी एवढी वाढणार आहे इकडं नाही रे. हो सर. आणि तू खुश आहेस का नाही एवढं सांग माझ्यासोबत असून. आहे की सर. कसा एक्सपिरियन्स वाटला तुला. मस्त. मस्त नाही काहीतरी असं ओपन काय ते म्हणतात आहे ओपन माइंडेड सांग. 1 मिनिट सांगा नाही असं तुला वाटायला नको की बाबा मी सर आहे तुझा त्याच्यामुळे ए तसं काय नाही हे नाही थोड्या गोष्टीला पोहलो अनकम्फर्टेबल केलो तसलं असं काय काय नाही. सध्याला तुम्हाला कोल्हापूर पासूनच बॅचलर फोटो घेऊन आलो तुम्हाला. बॅचलर तर तसं नाही आहे. मी ते त्या एज मधनं क्रॉस करून आलो मी आता नाही. तरी तुम्ही कम्फर्टेबल आहे की नाही काय म्हणते. मी अरे मी घाबरायचा विषय घाबरा नाही किंवा लपून ठेवायचा विषय येत नाही ना त्यामुळे